पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही जाणार आहे सावलीला म्हणजे सावली गाव आहे, तिकडे जायचं आहे आपल्याला कावीळचं औषध आणायला। तर असं मी आजारी आहे भरपूर दिवस, तर त्याच्यामुळे असं वाटतं की कावीळ झाले, त्याच्यामुळे आता मी निघाली सावलीला। तर चला आपण डायरेक्ट भेटू सावलीला। तर इकडे बघू शकता, इकडे बघा मच्छीवाल्या बसल्यात सर्व। हा माझगावचं मार्केट, उसरोली टेप। पेट्रोल भरायचं आहे, तर इकडे आपण पेट्रोल भरणार आहे। चला, तर आपला पेट्रोल भरून झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहे, कारण खूप काळोख होईल। आता 7:30 झाले, तर आपल्याला लवकरच पोचायचं आहे। सकाळी जायला पाहिजे होतं खरं तर, पण आता संध्याकाळी जायला टाईम झाला। टाईम सकाळी भेटला नाही, त्याच्यामुळे संध्याकाळी जायला निघाले, पण भरपूरच लेट झाला आहे। काय माहिती नाही आता कावीळ उतरवतील की नाही, पण जाऊन तर बघूया आपण। बघा इकडे पुराणी हवेली, खूप मोठी आहे ना। फायनली आपण पोहोचलेले आहे मुरुडमध्ये। आता आपण पोहोचलेलो आहे मुरुड मच्छी मार्केटमध्ये। चला, तर फायनली आम्ही सावलीमध्ये पोचलेलो आहे, सावलीच्या गावामध्ये पोचलेलो आहे। तर आपल्याला पायऱ्या चढत वरती जायचं आहे।
तर इकडे बघू शकता, इथे मंदिर आहे, इकडे मंदिर आहे आणि इथे त्यांची मीटिंग वगैरे अशी जमते. आणि आपल्याला इकडे वरती जायचं आहे, इथून वरती जायचं आहे. इथे वरतीच घर आहे, मला असं वाटतं तो ना. हां, आपल्याला त्या घरामध्ये जायचं आहे. तर ह्या घरामध्ये आपल्याला जायचं आहे. तर काय माहिती नाही, रात्रीचं कावील उतरतात काय, पण उतरतील ना. तर आपण इथे त्यांच्या ओटीवरती बसलेले आहेत आणि ते घरामध्ये कॉलवरती बोलत आहेत. तर इकडे या साईडला कावील उतरायचं काम चालू आहे. हा ना, असू द्या, तुम्ही कामावर आलात ना शेतावरून. आणि सावली गावामध्ये जर तुम्हाला यायचं असेल ना, तर इकडे बघा सुरेश पाटील, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. आणि शक्यतो आता तरी ह्या टायमात कॉन्टॅक्ट करूनच या, कारण आता शेतीची वगैरे कामं चालू असतात, त्याच्यामुळं दुपारी वगैरे मिळू शकणार नाही. संध्याकाळी किंवा लवकर पहाटे सकाळी. वगैरे जॉईंट वगैरे दुखतायत काय? दुखतायत ना? मिठी झाली? झाली? पोटामध्ये उतरली काय म्हणून विचारलं. नाव काय बोल, काय बोल? प्रियंका शिंदे. आदेश बाबा. जय जगदंबे पुत्रे जगन्नाथ स्थापन परमात्मेश्वरा जरी मेरे पंडित में बच्चा कुसुमाता जातमाता जगन्नाथ मंत्र पुत्तले ईश्वर मात्र पितृ भूमिको परिसत्य समासिक क्रांति कावील झाले ना. कावील झाले, पोटामध्ये उतरले, काका बोलताय. तर आता औषध देतात, उतरून तर झालेली आहे, आता औषध प्यायला देते. मागच्या टायमाला आलेलं तेव्हा पण व्हिडिओ बनवलेले एक, तेव्हा मी बनवलेले ना प्रियंका. आणि फरक पडतो, मला तर फरक पडतो, त्याच्यामुळे मी इथेच येते. हे झाडापासून बनवलेलं आहे ना, हे बघा, झाडापासून बनवलेलं आहे औषध आणि एकदम आयुर्वेदिक. आता जर यायचं असेल सध्या, आता लोक जर कोण आली तर मग दुपारी वगैरे मिळू शकता तुम्ही. दुपारी वगैरे कॉन्टॅक्ट करून. हां तेच, ते इथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेलाच आहे, डबल देतोय. तर सध्या तरी कॉन्टॅक्ट करूनच या ना. बरोबर. हो, बघा मी बॉटल आणलेली आहे, बॉटल आपल्याला आणावी लागते. कावीळ भरपूर झालंय काय. पोटामध्ये उतरले 4-5 प्रकारचे कावीळ असते. त्याच्यामध्ये रक्तामध्ये असते. काका बोलतात 4-5 प्रकारची कावीळ असते, रक्तामध्ये वगैरे असते. आणि माझ्या पोटामध्ये उतरले कावीळ, आणि त्याच्यामुळे माझे हातपाय वगैरे भरपूर दुखतात, अशक्तपणा भरपूर वाटते. आणि एकदा उलटी पण झाली होती मला, चक्कर येते, चक्कर पण येते मला. कावीळची लक्षणं म्हणजे गुडघेदुखी, सांधेदुखी, हे जे अंग दुखतं सांधेदुखीचं, ते पहिलं प्रकार होतं. दुसरं प्रकार आपल्या फुफ्फुसामध्येच ज्यावेळेला कावीळ पहिली सुरुवात होते ती फुफ्फुसामध्ये, त्या उजव्या साईडला आपलं हे आहे त्याच्यामध्ये. आणि तिथे आपलं ते कावीळ होण्याचं कारण असणारा हा क्लायमेट, वातावरण,
आणि होणारे आपले पाण्यामध्ये बदल आणि खाण्यामध्ये तेलकट वस्तूचं प्रमाण वाढलं की कावीळ हे फारसं मोठं आजार नाहीये, पण वेळेत नाही केलं तर ते 4 आजारांना सोबत घेऊन येईल आणि मग माणसाचा जीव कुठेतरी डॉक्टरांच्या पण आणि आमच्या पण हातात. आणि त्याच्यातून जर त्याचं भवितव्य जर चांगलं असेल तर मग तो हे होतो. पण शक्यतो साधारणतः आपलं औषध, आता तुम्ही आलात तिथे वेळेत आलेलं, मी या 2 बॉटल जे औषध दिले या लिक्विड मध्ये तुम्हाला आराम पडेल ही माझी गॅरंटी. तर मी पैसा घेत नाही, त्याची किंमत करत नाही. म्हणजे काय ही आपल्या आपली एक सरळ सेवा आहे. मी स्वतः पोलीस पाटील सुद्धा, शेतकरी बी पोलीस पाटील आहेत का? त्याच्यामुळे मी नको ते खोटं काम करत नाही. हे माझं हे पहिले हे, कारण औषधाची ज्या औषधाची किंवा कुठल्याही वस्तूची आपण किंमत केली तर त्याला मोल राहत नाही. पण आपण असं वडिलांनी नाही केलं ते मी नाही करत. बघा काका वडिलांकडून शिकले त्यांच्या, आणि म्हणजे अशी सेवा म्हणून करतात हे काम, पैशांसाठी नाही की काय नाही. म्हणजे लोक अशी कावीळ वगैरे झाली तर बरी होतात आणि त्यांना जीवदान भेटून नवीन. आणि आता माझ्या पोटामध्ये उतरले कावीळ, जास्तच झाले, त्याच्यामुळे व्हिडिओ पण भरपूर बनवले नाही. आता भरपूर दिवसांनी व्हिडिओ बनवली काकांची पहिली. औषध सकाळी तोंडूतला आंघोळ केली, पहिलं औषध घ्यायचं, कोरीच्या कॉफी प्यायची नाही. त्यानंतर दुपारी जेवणाआधी घ्यायचं आणि संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान मच्छी फ्राय, चिकन, मटन, अंडी, कोळंबी, खेकडा अशा गरम वस्तू आणि तेल भाजीमध्ये, चपातीला ह्या गोष्टी करायच्या आहेत जोपर्यंत आपलं औषध चालू होतं. बाकी आता हातामध्ये रिझल्ट येईल. काकांनी मस्त माहिती सांगितले, मस्त तुम्ही पण ऐकलं असणार, माहिती भरपूर चांगली सांगितली. आणि म्हणजे सेवा म्हणून काका काम करतात. जर तुम्हाला यायचं असला, जर कोणाला कावीळ वगैरे झालेली असली तर काकांची भेट घ्या नक्की. आणि खरंच हा औषध आहे ना, मी प्रयोग केलेला आहे, मला फरक पडलेला आहे. आणि त्याच्यामुळे मी पुन्हा इथेच आली, कारण मला थकवा वगैरे जाणवत होता, उलटी वगैरे झाली, चक्कर वगैरे येत होती, त्याच्यामुळे मी पुन्हा इथे आली. तर मला माहिती आहे की मी आता बरी होणारच. त्यांचे स्वतःचे इलेक्शन कार्ड पाहिजे. म्हणजे भरपूर आपल्याला म्हणजे माहिती सांगितलं, पण मी व्हिडिओ केली नाही. पण आपण सेपरेट एक व्हिडिओ बनवू, बघूया. आता 2 दिवसांनी रिझल्ट कळवायला येऊ, नक्की कळवू काका. चला चला फायनल मी घरी पोचलेली आहे आणि जेवली वगैरे, कारण तो आपल्याला काकांनी तिकडे औषध दिलेला, तो औषध प्यायल्याच्या नंतर भूक लागते भरपूर. तर भूक भरपूर लागली होती, तर आल्या पहिले जेवण केलं मस्तपैकी. आणि मस्त औषधाच्या पण 2 बॉटल घेऊन आली, अर्धा लिटरच्या 2 बॉटल घेऊन आली. आणि आपल्याला ते औषध 3 टाईम प्यायचं आहे, सकाळचा, दुपारचा आणि संध्याकाळचा. कारण कावीळ पोटामध्ये उतरले, त्याच्यामुळे 3 टाईम प्यायचं आहे औषध. आणि आपण 2 दिवसांनी जाणार आहात तिकडे, तर पूर्णपणे व्हिडिओ बनवू आपण. ही थोडीफार बनवली, कारण माझी पण तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे जास्त काही जमलं नाही. तर व्हिडिओ जर आवडली तर नक्की लाईक करा. चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. चला तर टाटा, बाय बाय.